मुलीच्या सासरी पाठवताना मुलीला 10 गुप्त घरगुती नियम हे केल्यावर तुमच्या घरात लक्ष्मी सदैव स्थिर राहते. तोडगा नंबर 1. मुलगी सासरी जाताना ओटी भरून हळदी कुंकू लावूनच पाठवावी. याचा फायदा मुलगी त्या घराची लक्ष्मी ठरते. घरात धनधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही. तोडगा नंबर 2. ओटी भरताना पूर्ण तांदूळ वापरावा. कणिक किंवा तुटलेले तांदूळ वापरू नका. त्यात हळकुंड, सुपारी, लसूण, खारका हे सगळं टाका. याचा फायदा मुलीला आरोग्य, सौभाग्य व यशप्राप्ती होते. तोडगा नंबर 3. सासरी जाण्याआधी घरातील सर्व झाडू, पाय पुसणी स्वच्छ करून ठेवा. याचा फायदा वाईट कंपन घरातून बाहेर पडतात. नवविवाहित मुलीला सुख शांती मिळते. अत्यंत महत्त्वाचा हा तोडगा आहे. तोडगा नंबर 4. मुलीच्या कपड्यांमध्ये लाल रेशमी धागा हा नक्कीच लावावा. याचा फायदा तिच्या आरोग्यास आणि सौभाग्यास सकारात्मक ऊर्जा टिकते. तोडगा नंबर 5. ओटी पाठवायच्या दिवशी घरातील देवघर पूर्ण स्वच्छ ठेवा. याचा फायदा घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि घरात दारिद्र्यता येत नाही. तोडगा नंबर 6. मुलगी बाहेर जाताना हातावर हलके तांदळाचे दान करा. याचा फायदा नवविवाहित मुलीला नकारात्मक ताकदापासून संरक्षण मिळते आणि तिचे सौभाग्य हे टिकून राहते. तोडगा नंबर 7. ओटी पाठवण्याआधी घरातील हळद कुंकू हे पवित्र ठेवावे, मिसळून ठेवायचे नाही. याचा फायदा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद अधिक सक्रिय होतात. तोडगा नंबर 8. मुलीच्या हाती लाल कपडा, लाल पिशवीत काही तांदूळ व सुपारी द्या. याचा फायदा नवविवाहित मुलीला घरात धन, संपत्ती, नकारात्मक शक्तींपासून खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळते. तोडगा नंबर 9. ओटी पाठवण्याच्या दिवशी संध्याकाळी दीप लावा, घरी किंवा मग बाहेरच्या दरवाजाजवळ. याचा फायदा घरातील अशुभ ऊर्जा दूर जाते आणि तिचे सौभाग्य टिकते. तोडगा नंबर 10. मुलगी सासरी जाताना घरातील जुनी गंध, जरासे खराब अन्न किंवा ओटीचा पांढरा अंश कुठेच फेकू नका. याचा फायदा देवतेचे आशीर्वाद पूर्ण मिळतात आणि घरात तुमच्या अडथळे येत नाहीत. नशीब नवीन विषय, घरात लक्ष्मी टिकवण्यासाठी दैनंदिन गुप्त नियम. तोडगा नंबर 11. सकाळी उठल्यावर मुख्य दरवाजाजवळ 3 थेंब ताजे पाणी पसरवा. याचा फायदा घरातील जुनी वाईट ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात वाढते. तोडगा नंबर 12. घरात खिडक्यांवर दररोज थोडा सूर्यप्रकाश येईल असा बंदोबस्त नक्कीच करायचा. याचा फायदा घरातील सौभाग्य टिकते आणि धनलाभाचा प्रवाह हा तुमच्या आयुष्यात स्थिर राहतो. तोडगा नंबर 13. स्वयंपाकघरात गॅस किंवा शेगडी कधीही झाडूच्या किंवा कचऱ्याच्या जवळ ठेवू नका. याचा फायदा अन्नदेवी संतुष्ट राहते, घरात कलह कमी होतो. तोडगा नंबर 14. घरातील सर्व जुनी सुकलेली पाने, फुले, कोरडे फळ लगेचच काढा. याचा फायदा नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो. तोडगा नंबर 15. घरात चुना, हळद किंवा मग कुंकू राखलेले कोपरे दर आठवड्याला स्वच्छ करत राहायचे. याचा फायदा घरातील शुभ ऊर्जा वाढते आणि सौभाग्य टिकते. तोडगा नंबर 16. संध्याकाळी दिवा लावताना तुपाचा धूर घरात फिरवा. याचा फायदा घरातील नकारात्मक कंपन निघतात आणि तुमच्या घरात सुख शांती वाढते. तोडगा नंबर 17. घरातील ओटी, चादरी किंवा मग कपडे गाळून ठेवा. म्हणजे जुने आणि फाटलेले कपडे लगेच वेगळे ठेवा. याचा फायदा लक्ष्मीचा वास टिकतो आणि पैशाची गळती कमी होते. तोडगा नंबर 18. घरात संध्याकाळी हलके गोड पदार्थ देवासाठी ठेवावेत. याचा फायदा घरातील सौभाग्य टिकते आणि सुख शांती घरात कायम राहते. तोडगा नंबर 19. मुख्य दाराजवळ लाल किंवा पिवळा छोटासा फूल किंवा मग पोशा ठेवा. याचा फायदा लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि धनलाभ टिकतो. तोडगा नंबर 20. घरातील दर आठवड्याला 1 वेळा मीठ मिसळलेले पाणी सर्व फरशी पुसायला वापरा. याचा फायदा घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि तुमच्या घरात सौभाग्य वाढते. तोडगा नंबर 21. संध्याकाळी घरात हलका गोड सुवास पसरवा. नारळ, कापूर किंवा मग व्हॅनिला फॅन्स वापरू शकता. याचा फायदा घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सौभाग्य टिकते. तोडगा नंबर 22. घरातील झाडू आणि पायपुसणी कधीही उभी ठेवू नका. झोपण्याआधी झाडू शक्य असल्यास पिशवीत ठेवा. याचा फायदा लक्ष्मी नाराज होत नाही आणि तुमच्या घरातील हा कलह
टळतो आणि कलाचा प्रमाण कमी होते. तोडगा नंबर 23, स्नानानंतर साफ कपडे घालून तुळशीच्या कुंडीत पाणी द्या. याचा फायदा घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सौभाग्य टिकते. तोडगा नंबर 24, संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायचे. प्लास्टिक टाळा. याचा फायदा आरोग्य टिकते आणि घरात धनलाभ टिकतो. तोडगा नंबर 25, घरात अमावस्या किंवा नवीन चंद्राच्या दिवशी कोहडा. लहान लाल कपड्यातील वस्तू उंबरठ्यावर ठेवा. याचा फायदा घरातील वाईट कंपन नाहीसे होतात आणि नवीन ऊर्जा सुरू होते. तोडगा नंबर 26, घरातील जुनी चादरी, कापड, फाटलेली वस्तू तात्काळ वेगळ्या ठिकाणी ठेवा किंवा मग पुनर्वापर करा. याचा फायदा नकारात्मक ऊर्जा घरात टिकत नाही आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो. तोडगा नंबर 27, घरात हळदीची छोटी रेघ किंवा मग चंदन घराच्या लांब भिंतीवर लिहा. याचा फायदा घरात सौभाग्य टिकते, कलह, वाईट कंपन कमी होतात. तोडगा नंबर 28, मुख्य दरवाजाजवळ लाल किंवा मग पिवळं फूल पोशाख ठेवा. याचा फायदा घरातील लक्ष्मीचा वास टिकतो आणि तुमचा धनलाभ सुरळीत राहतो. तोडगा नंबर 29, घरात सकाळी उठल्यावर 3 चमचे मीठ मिसळलेल्या पाण्याने फरशी पुसा. याचा फायदा जुनी वाईट ऊर्जा नाहीशी होते आणि नवीन सकारात्मक ऊर्जा घरात येते. तोडगा नंबर 30, घरात स्नानानंतर मुख्य खोलीत हलके दिवा लावा. याचा फायदा घरातील अशुभता दूर होते आणि तुमच्या घरात सौभाग्य टिकते. तोडगा नंबर 31, सकाळी लहान मुलांच्या कपड्यांवर फक्त स्वच्छ हातांनीच स्पर्श करा. हात नीट धुतल्याशिवाय नको. याचा फायदा मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मुलांचं आजारपण हे कमी होते. तोडगा नंबर 32, घरात हळदीच्या पाण्याने फक्त स्वच्छ फरशी पुसा, विशेषतः मुख्य खोलीत. याचा फायदा घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि पैशाची गळती तुमच्या घरातील टळते. तोडगा नंबर 33, कुंकू घरात फक्त साफ पवित्र जागीच ठेवा. जुने कुंकू किंवा धूळ साचू देऊ नका त्या कुंकूवर. याचा फायदा लक्ष्मीचा वास टिकतो आणि घरात सौभाग्य कायम राहते. तोडगा नंबर 34, मुख्य दरवाजाजवळ किंवा घराच्या उजव्या कोपऱ्यात सुकलेली फुले, जुने कपडे किंवा चादरी ठेवू नका. याचा फायदा घरातील अशुभता कमी होते आणि धनलाभ टिकतो. तोडगा नंबर 35, लहान मुलांना झोपण्याआधी हलके तांदळाचे दाण, हलके फळ द्या. याचा फायदा मुलांचे आरोग्य सुधारते, दृष्टी आणि शारीरिक विकास त्यांचा संतुलित राहतो. तोडगा नंबर 36, घरात फक्त स्वच्छ कपडे वापरा. जुने कपडे आणि फाटलेली चादरी वेगळ्या ठिकाणी ठेवा किंवा मग कोणाला दान करा. याचा फायदा घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि धनलाभ घरात टिकून राहतो. तोडगा नंबर 37, हळदी कुंकू लावताना कधीही हात स्वच्छ नसेल तर लावू नका. याचा फायदा पूजा प्रभावी होते आणि घरात सौभाग्य टिकते. तोडगा नंबर 38, घरात आजारी मूल असल्यास दिवसातून एकदा हलके तूप आणि कापुराने घरात धूर फिरवा. याचा फायदा असा होईल की नकारात्मक कंपन कमी होतात आणि मुलाचे आरोग्य हे सुधारते. तोडगा नंबर 39, कर्ज किंवा आर्थिक अडचणी असल्यास मुख्य दाराजवळ 7 चमचे मीठ मिसळलेल्या पाण्याने ठेवा. याचा फायदा पैशाची गळती कमी होते आणि तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता ही वाढत राहते. तोडगा नंबर 40, घरात संध्याकाळी हलका दिवा, तुपाचा दिवा लावा, विशेषतः बॅग किंवा मग पैसे ठेवणाऱ्या खोलीजवळ. याचा फायदा धनलाभ टिकतो, घरातील सौभाग्य आणि शांती ही नेहमीसाठी कायम राहते. तर अतिशय साधे, सरळ, सोपे हे तोडगे आणि त्याचा फायदा आहे. नियमितपणे सातत्याने मन ठेवून विश्वासाने केले तर तुम्हाला याचा फरक नक्कीच जाणवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.